प्रभाग क्रमांक 22 साठी आरोग्याचा नवा श्वास निर्माण झाला असून सोनीनगर इथं नूतन आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झालं असून हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील सोनीनगर इथं नूतन आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात आलं असून परिसरातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे। या केंद्रासाठी प्रभागातील भाजप नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक दत्तात्रय नडगेरी, नगरसेविका अंबिका नागेश गायकवाड, नगरसेविका चैत्राली शिवराज गायकवाड यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यानं हे केंद्र साकार झालं। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची उभारणी पूर्ण झाली। या केंद्रामुळे सोनीनगर, हुडको, लहान इरण्णा वस्ती, मोठी इरण्णा वस्ती, रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी, आम्रपाली चौक परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे। उद्घाटनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले। अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेलं हे केंद्र कष्टकरी कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचं नगरसेवक किसन जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं। या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉक्टर मेहत्रे, प्राजक्ता काकडे, रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल मणुरे, मल्लिकार्जुन बेनावत, अविनाश गवळी, उमेश चलवादी, प्रीती गायकवाड आदी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह नागेश ढेंगळे, संतोष गायकवाड, हरीश तेलुगू, विकी सकटे, सिद्धराम माडेकर, यलगुंडे मावशी, वसंत पवार आदींची उपस्थिती होती। यांच्याकडे मी असेल, माझे सहकारी नगरसेवक सौ अंबिकाताई गायकवाड असतील, सौ चैत्रालीताई शिवराज गायकवाड, दत्तात्रयजी नडगिरे आम्ही चारही सदस्यांनी आपल्या मधलीचे आमदार देवेंद्रदादा कोठे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या या भागामध्ये सोनीनगर असेल, हुडको परिसर असेल, लहान इराणा वस्ती, मोठी इराणा वस्ती, रेवणसिद्धेश्वर झोपडपट्टीचा परिसर असेल, या परिसरामधील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सोयीचं व्हावं असं आम्ही मत चारही सदस्यांनी माननीय आयुक्तांनी उपायुक्त साहेबांकडे व्यक्त केलं होतं। त्याला आयुक्त आणि उपायुक्त साहेबांनी आणि आरोग्य अधिकारी राखी माने मॅडमने तत्वतः लगेच मंजुरी दिली आणि विशेषतः या ठिकाणी शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठेंचं सर्व मतदारसंघावर बारकाईने लक्ष असल्या कारणानं त्यांनी देखील संबंधित आरोग्याच्या संदर्भात तातडीनं सूचना दिल्या आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी पुढच्या या परिसरामध्ये सोनीनगर आरोग्यवर्धिनी केंद्र आज या ठिकाणी सुरू होत आहे। सोनीनगर नागरी आरोग्य केंद्र इथे मेडिकल ऑफिसर आहे। आज इथं उपस्थित असलेले मान्यवर श्री किसन जाधव सर, नगरसेवक आणि उपस्थित सगळं प्रमुख व्यक्ती आणि आज इथं मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। यामध्ये निक्षय टीबीच्या मुक्तीसाठी आपण पेशंटची रक्त तपासणी, औषधोपचार आणि एक्सरे या तपासणी आज मोफत इथं ठेवलेल्या आहे। आणि आपल्याकडे नव्यानेच काही UPSC सेंटर चालू केलेले